परवा पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या त्या तळघरामध्ये काही मूर्त्या सापडल्या, ज्या मूर्त्यांचं असं सांगितलं जाते म्हणजे आणि ते शक्यच आहे आणि ते तेच असणार आहे की जेव्हा अफजल खान या आपल्या महाराष्ट्रावरती चालून आला आणि तो जेव्हा सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आपल्या तोडत होता, तेव्हा या सगळ्या मूर्त्या तळघरामध्ये कुठेतरी लपवून ठेवलेल्या आपल्याला दिसतात आणि आपण ते आख्यायिका ऐकत आलो होतो आणि ते आज आपल्याला सत्य होताना दिसतंय. पुराणो, मी तुम्हाला काय सांगायचंय, संदेश द्यायचंय म्हणून ही व्हिडिओ बनवतोय की बाबांनो, आपली लढाई धर्माची होती. शिवछत्रपतींनी आपल्याला काय संदेश दिला? शिवछत्रपतींनी सांगितलं की देशासाठी मरा, धर्मासाठी मरा, आपल्या मातीसाठी मरा, आपल्या लोकांसाठी मरा. या सगळ्या लढा आणि या सगळ्या गोष्टी आज आपण खऱ्या होताना पाहतोय. मी ते जेव्हा ऐकलं ना, खरोखर माझ्या अंगावर काटा गेला की हा अफजल खान आपल्या सगळ्या मूर्त्यांची विटंबना करत आला, आपल्या धर्माची विटंबना करत आला. आजही या देशात तेच घडतंय का? कारण आमचा हिंदू झोपलाय. तो कधी उठणार आहे? कधी त्याच्या अस्मितेवर घाला घातला जातोय. तरी आमचा हिंदू गॅस किती महाग झाला, भाजी किती महाग झाली, याव झालं त्याव झालं, असल्या फालतू आणि घाणेरड्या गोष्टींमध्ये अडकून पडलाय. याचं दुर्दैवाने खरोखर वाईट वाटतंय या सगळ्या गोष्टींचं. म्हणजे आमच्या देवांना आमच्याच मातीमध्ये लपवून ठेवावं लागतं. चला, तो काळ वेगळा होता, शिवछत्रपतींनी त्याला फाडून मारून टाकला, ती गोष्ट वेगळी आहे. पण आजच्या काळात देखील आम्ही जर सहिष्णूच राहणार असू तर मग मात्र आमचं येणाऱ्या काळामध्ये फार अवघड होणार आहे. त्याच्यामुळं धर्मासाठी लढा, धर्मासाठी जगा आणि सगळ्या गोष्टींकडून धर्माला आपल्या वाढवा, एवढंच मला तुम्हाला सांगायचंय.